आरोग्य दिनानिमित्त सायक्लोथॉन पथनाट्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। इंडियन रेड क्रॉस सोसायटी नाशिक शाखा, मराठा विद्या प्रसारक डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। मुख्य आकर्षण ठरली ती वर्ल्ड हेरिटेज सायक्लोथॉन, ज्यात 150हून अधिक सायकलिस्टनी जोशात सहभाग नोंदवला। कार्यक्रमाची सुरुवात वननेस डान्स स्टुडिओचे डॉक्टर अजय भन्साळ यांच्या ऊर्जा वाढवणाऱ्या वॉर्म अप सेशनने झाली। त्यानंतर मॅरेथॉन चौक येथून ॲडव्होकेट नितीन ठाकरे व पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली। रॅली पंडित कॉलनीपासून शालिमार मार्गे रेड क्रॉस भवन येथे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। मार्गात सायकल चालवा, आरोग्य टिकवा, माझे आरोग्य माझा हक्क अशा घोषणांनी जनजागृती करण्यात आली। विशेष आकर्षण ठरली ती फक्त 5 महिन्यांची मेश्राली थोरात, जी आपल्या पालकांसोबत बाबा गाडीत सहभागी झाली होती। रेड क्रॉस भवन येथे झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर भरत पाटील यांनी आरोग्य व फिटनेस यावर मार्गदर्शन केले। मराठा विद्या प्रसारक नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी आरंभ आशादायी भविष्य या विषयावर पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी आरोग्यविषयक पोस्टर स्पर्धाही घेण्यात आली। मेघा सोनजे, प्रवीण खोडे, मेश्राली थोरात, डॉक्टर मनीषा रोंदळ यांना पुरस्कार देण्यात आले। सर्व सायकलिस्टना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमादरम्यान मराठा विद्या प्रसारक रक्तपेढीच्या सौजन्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या पत्नी वंदनाताई ठाकरे व उपायुक्त बच्छाव यांनी स्वतः रक्तदान करून आदर्श प्रस्थापित केलाय। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन गायकवाड, चंद्रकांत गोसावी, जयश्री कुलथे, मंगला कस्तुरे, मनोज निकम यांनी मेहनत घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।